आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पार पडावी यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील मतमोजणी स्थळाची सविस्तर पाहणी केली। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी नवसारी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे उभारण्यात आलेल्या मतमोजणी स्थळाची सविस्तर पाहणी केली। यावेळी मतमोजणी कक्ष, टेबलांची मांडणी, उमेदवार व प्रतिनिधींसाठीची बसण्याची व्यवस्था, माध्यमांसाठी राखीव कक्ष तसंच कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यात आला। मतमोजणी दरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेश निर्गमन मार्ग, पोलीस बंदोबस्त, वीज पुरवठा, अग्निशमन व आपत्कालीन सुविधांची तपासणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या। मतमोजणी प्रक्रिया शांततेत, पारदर्शकतेने आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला। महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदारांचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मताधिकार हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले। ते सध्या फक्त गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करता येईल। या ॲपद्वारे मतदाराचे नाव शोधण्यासाठी मतदाराला 2 पर्याय उपलब्ध आहे। त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल। त्यानंतर जिल्हा आणि महानगरपालिकेच्या नावाची निवड केल्यानंतर आपलं नाव दिसेल। याच ॲपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्राचे ठिकाणही कळू शकेल। त्याचबरोबर आपल्या प्रभागातील उमेदवाराविषयी अधिक माहिती देखील जाणून घेता येईल। मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी mahasevoterdlist.in हे संकेतस्थळ देखील उपलब्ध करून दिले आहे। त्यातील सर्च नेम इन वोटर लिस्टवर क्लिक करून ॲपप्रमाणे नाव आणि मतदार ओळखपत्राचा क्रमांक नमूद करून नाव शोधता येईल।